एक डोंगराच्या टोकावर एक मोठं झाड होतं. त्या झाडावर गरुडराज नावाचा एक हुशार आणि ताकदवर गरुड राहत होता. तो रोज सकाळी उंच आकाशात उडत होता. आपलं घरटं नीट करायचा आणि आपल्या पिल्लांना शिकवायचा. उंच उडणं चांगलं, पण शहाणपणानं उडणं अधिकच चांगलं. त्या झाडाखाली एका दगडाच्या पाठीत एक चिकू नावाचा ससा राहत होता. तो रोज खेळायचा, उड्या मारायचा आणि गवत खायचा आणि बसायचा. एके दिवशी चिकूने गरुड राजाकडे पाहिलं आणि विचार केला, हा गरुड किती उंच उडतो. मी पण तसाच उडू शकलो असतो तर किती मजा आली असती. दुसऱ्या दिवशी तो एका मोठ्या दगडावर चढला आणि म्हणाला, मी सुद्धा आज उडी मारणार. तो उडी मारली की थपकन खाली जमिनीवर पडला. त्याला थोडं लागलं, पण गरुड राजा वरून पाहत होता. तो खाली येऊन म्हणाला, उडायचं स्वप्न सुंदर असतं, पण त्यासाठी पंख लागतात. तू प्रयत्न करत राहा, पण स्वतःची ताकद ओळख. त्या दिवशी नंतर चिकू पुन्हा प्रयत्न करायला लागला. तो दररोज दगडावर चढायचा, वेगाने पळायचा आणि आपल्या उड्या सुधारायचा प्रयत्न करायचा. गरुड राजा त्याचं कौतुकाने निरीक्षण करायचा. काही दिवसांनी वादळ आलं. जोरात वारे वाहू लागले. सगळे प्राणी आपल्या बिळात लपले. चिकू मात्र एका झाडाखाली अडकला होता. गरुड राजाने ते पाहिलं आणि आकाशात झेप घेतली आणि वेगाने खाली आला. आपल्या मोठ्या पंखांनी चिकूला सुरक्षित ठिकाणी नेलं. वादळ थांबल्यावर चिकूला म्हणाला, गरुड राजा, तुम्ही मला वाचवलं, धन्यवाद. गरुड राजा हसला आणि म्हणाला, चिकू, मी आज तुला वाचवलं, पण तू स्वतःलाही वाचवलंस, कारण तू धाडस केलंस. तू प्रयत्न करायला शिकलास. खरं उडणं म्हणजे आकाशात जाणं नाही, आपल्या मनात उडणं आहे. त्या दिवसापासून चिकू आणि गरुड राजा उंच डोंगरावर जायचे. ते दोघे आकाशाकडे पाहायचे आणि नवीन स्वप्न रंगवायचे. गरुड राजा त्याला म्हणायचा, आपल्याकडे पंख असो वा नसो, जो प्रयत्न करतो तोच खरा उडतो. आणि मग लहानसा चिकू आपल्या सर्व मित्रांना सांगायला लागला, मी उडू शकत नाही, पण मी आता भीत पण नाही. तीच खरं शिकवण. गरुडासारखं उंच उडायचं असेल तर धैर्य, शहाणपण आणि मेहनत लागते. आपली मर्यादा ठेवूनही स्वप्न मोठी करता येतात, हो की नाही? एक डोंगराच्या टोकावर एक मोठं झाड होतं. त्या झाडावर गरुडराज नावाचा एक हुशार आणि ताकदवर गरुड राहत होता. तो रोज सकाळी उंच आकाशात उडत होता. आपलं घरटं नीट करायचा आणि आपल्या पिल्लांना शिकवायचा. उंच उडणं चांगलं, पण शहाणपणानं उडणं अधिकच चांगलं. त्या झाडाखाली एका दगडाच्या पाठीत एक चिकू नावाचा ससा राहत होता. तो रोज खेळायचा, उड्या मारायचा आणि गवत खायचा आणि बसायचा. एके दिवशी चिकूने गरुड राजाकडे पाहिलं आणि विचार केला, हा गरुड किती उंच उडतो. मी पण तसाच उडू शकलो असतो तर किती मजा आली असती. दुसऱ्या दिवशी तो एका मोठ्या दगडावर चढला आणि म्हणाला, मी सुद्धा आज उडी मारणार. तो उडी मारली की थपकन खाली जमिनीवर पडला. त्याला थोडं लागलं, पण गरुड राजा वरून पाहत होता. तो खाली येऊन म्हणाला, उडायचं स्वप्न सुंदर असतं, पण त्यासाठी पंख लागतात. तू प्रयत्न करत राहा, पण स्वतःची ताकद ओळख. त्या दिवशी नंतर चिकू पुन्हा प्रयत्न करायला लागला. तो दररोज दगडावर चढायचा, वेगाने पळायचा आणि आपल्या उड्या सुधारायचा प्रयत्न करायचा. गरुड राजा त्याचं कौतुकाने निरीक्षण करायचा. काही दिवसांनी वादळ आलं. जोरात वारे वाहू लागले. सगळे प्राणी आपल्या बिळात लपले. चिकू मात्र एका झाडाखाली अडकला होता. गरुड राजाने ते पाहिलं आणि आकाशात झेप घेतली आणि वेगाने खाली आला. आपल्या मोठ्या पंखांनी चिकूला सुरक्षित ठिकाणी नेलं. वादळ थांबल्यावर चिकूला म्हणाला, गरुड राजा, तुम्ही मला वाचवलं, धन्यवाद. गरुड राजा हसला आणि म्हणाला, चिकू, मी आज तुला वाचवलं, पण तू स्वतःलाही वाचवलंस, कारण तू धाडस केलंस. तू प्रयत्न करायला शिकलास. खरं उडणं म्हणजे आकाशात जाणं नाही, आपल्या मनात उडणं आहे. त्या दिवसापासून चिकू आणि गरुड राजा उंच डोंगरावर जायचे. ते दोघे आकाशाकडे पाहायचे आणि नवीन स्वप्न रंगवायचे. गरुड राजा त्याला म्हणायचा, आपल्याकडे पंख असो वा नसो, जो प्रयत्न करतो तोच खरा उडतो.
आणि मग लहानसा चिकू आपल्या सर्व मित्रांना सांगायला लागला, मी उडू शकत नाही, पण मी आता भीत पण नाही. तीच खरं शिकवण. गरुडासारखं उंच उडायचं असेल तर धैर्य, शहाणपण आणि मेहनत लागते. आपली मर्यादा ठेवूनही स्वप्न मोठी करता येतात. हो की नाही?